शिवप्रस्थ यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एका वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत। सायलेन्स ऑफ टावर असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे। पारशी अंत्यविधी आपण ऐकलेला आहे की विहिरीमध्ये आणून टाकले जाते, डायरेक्ट टाकल्या वगैरे जात नाही, त्यांचा पण तो एक विधी आहे। तो विधी या ठिकाणी आणून केला जायचा आणि म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये एक वेगळी पद्धत आहे। जशी हिंदू धर्मामध्ये जाळण्याची किंवा पुरण्याची पद्धत आहे, इतर धर्मामध्ये पण वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत। तशी जी काही पारशी धर्मामध्ये अंत्यविधीची जी पद्धत आहे, हे धडा पक्षानं त्या व्यक्तीला खाल्लं जायचं असं पण माझ्या वाचण्यात आलेलं आहे। परंतु ते या ठिकाणी आणून मांडल्यानंतर ते त्याचं पूर्ण खाईपर्यंत तो इथेच राहणार। जरी जो काय इराण भागामधून पारशी आल्याचा आपण इतिहास वाचतो, महाराष्ट्रातल्या अगदी मोजक्या ठिकाणी पारशी समुदाय राहतो। तो मोठ्या प्रमाणामध्ये पारशी समुदाय या जालना शहरामध्ये वास्तव्यास होता आणि त्यामुळे या ठिकाणी पारशी विहिरी माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल तर हे आहे ऐतिहासिक जालना शहर। ऐतिहासिक या दृष्टिकोनातून 350-400 पूर्वीचा व्यापारी शहर किंवा पूर्वीचा इतिहास असलेले एक ऐतिहासिक शहर। या शहराचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे बहुधर्मीय शहर आहे। पूर्वीचं ऐतिहासिक बहुधर्मीय शहर आहे। मी जालना शहराच्या बाहेर एक खरपुडी गाव आहे, त्या खरपुडी गावाच्या बाजूला हा जो काय खरपुडी रोड जाणार आहे त्या रोडच्या आहे, हे माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो खरपुडी रोड आहे आणि ही एक टेकडी आहे जालना शहराच्या अगदी बाहेर। आणि त्याच खरपुडी रोडला इकडे एक सरस्वतीचं मंदिर आहे पलीकडे आणि त्याच्या बाजूला एक ऐतिहासिक ठिकाण मी तुम्हाला दाखवतो। माझ्या पाठीमागे दिसत असेल तर तुम्हाला एक ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला हे दिसेल की आता वरती त्याच्या प्लास्टर मारलेला आहे, परंतु आज जे आहे ते दगड आहेत जुने। कदाचित हे 200-300 वर्षापूर्वीचं बांधकाम असेल। ही वास्तू आहे। ह्या वास्तूबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जी की तुम्ही ऐकली नसेल। ही वास्तूमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्या वास्तूचं खास वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही वास्तू आहे पारशी समुदायाची स्मशानभूमी, म्हणजे पारशी विहीर म्हणतो आपण त्याला, आणि त्याचं खास पारशी भाषेत नाव आहे डोकमा। सायलेन्स ऑफ टावर असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे। तर ही वास्तू जी आहे ही पारशी समुदायाची अंत्यविधी करण्याची जागा म्हणजे स्मशानभूमी आहे। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक धर्माच्या अंत्यविधी करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे। अंत्यविधी करण्याच्या परंपरा वेगळ्या वेगळ्या आहेत। आपण हिंदू धर्माच्या, जैन धर्माच्या, इस्लाम धर्माच्या, बुद्धिझम किंवा अनेक प्रकारच्या ज्या काय परंपरा आपण बघतो, तशाच प्रकारची पारशी धर्माची एक वेगळी पद्धत आहे जी की इतर धर्मापेक्षा वेगळी आहे। अशी ही जो काय डोकमा त्यांच्या पारशी भाषेत म्हणतो आपण, टावर ऑफ सायलेन्स ज्याला म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, त्या या विहिरीमध्ये अंत्यविधीची जी जागा आहे आणि काय त्यांची पद्धत आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या पाठीमागे हे जालना शहर आहे। जालना शहरामध्ये पारशी समुदाय राहत होता। जो काय इराण भागामधून पारशी आल्याचा आपण इतिहास वाचतो, महाराष्ट्रातल्या अगदी मोजक्या ठिकाणी पारशी समुदाय राहतो। त्यापैकी जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पारशी समुदाय पूर्वी होता, आजही आहे। तो मोठ्या प्रमाणामध्ये पारशी समुदाय या जालना शहरामध्ये वास्तव्यास होता आणि त्यामुळे या ठिकाणी पारशी विहिरी, पलीकडच्या बाजूला एक पारशी टेकडी म्हणून आहे, तिथे एक विहीर होती, परंतु ती पण आज बहुतेक चालू नाही किंवा बुजलेल्या अवस्थेत आहे समजा। आणि माझ्या पाठीमागे ही जी बघताय आपण खरपुडी रोडला, ही एक वास्तू आहे। ही मात्र साबित आहे, याच्यावरती प्लास्टर वगैरे केल्याने टिकलेली आहे। तर ही वास्तू मी तुम्हाला बघतो। हे बघा परिसर, इकडल्या बाजूला काही नाही, शेती आहे, इकडच्या बाजूला जालन्याची जी काय वस्ती आहे आणि ह्या बाजूला जो काय आहे तो आपल्याला खरपुडी रोड आपल्याला गेलेला दिसतोय। आणि हे जे पाठीमागे दिसतंय ते सरस्वती मंदिर आहे, जे काय आपल्याला शिखर दिसतंय ते। आता आपण बघूया या बाजूला सगळ्या जाऊन तुम्हाला दाखवतो मी। हे आहे टावर ऑफ सायलेन्स किंवा त्या पारशी भाषेत डोकमा आणि मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण त्याला पारशी स्मशानभूमी म्हणतो। तर ही आता ही वास्तू आहे। दगडांनी बांधलेली विहीर आहे। तुम्ही जर बघाल तर हे वर ह्याचे दगड दिसत आहेत,
जुने मोठे दगड आहेत. फक्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत तर वर प्लास्टर केलेलं आहे, जेणेकरून हे आत्ताचं असेल प्लास्टर. परंतु हे जे दगडाने बांधलेली म्हणजे वास्तू म्हणजे जुनी वास्तू आहे. याला कुठेही प्रकारचं सगळ्या बाजूने पॅक आहे. फक्त एका ठिकाणी आपल्याला दरवाजा म्हणजे त्यांच्याची काय विधी करण्यासाठीची जी जागा आहे तो दरवाजा आतमध्ये जाण्यासाठी आहे. हा छोटासा दरवाजा आहे. याला दरवाजा पण होता कारण इकडे आपल्याला बिजागरी वगैरे जे काय लोखंडाचं दिसतंय ते पण होतं. आणि आपण आल्यानंतर हे मधला भाग जो दिसतोय तो अशा पद्धतीचा आहे. हा जो दरवाजा आहे तो हा आहे आणि हे मध्ये गोल खड्डा आपल्याला दिसतोय. आणि ह्या बाजूनं हे जे काय छोट्या छोट्या नाल्या आहेत ते विधी करण्याचे या बाजूला त्यांची जी काय अंत्यविधीची जागा आहे ती या बाजूला ठेवल्या जायचे. समजा आता हे जे काय नाल्या आहेत छोट्या छोट्या आहेत हे ठेवण्याची किंवा विधी करण्याची जे काय जागा आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आतल्या बाजूनं सगळ्या बाजूनं बंद आहे. वरून खुली आहे फक्त ही विहीर, सगळ्या बाजूनं बंद आहे. आणि या मधल्या बाजूला फक्त एक खड्डा आहे, तो पण दगडाने बांधलेला आहे. अशा पद्धतीचं ही विहीर आतल्या बाजूने आपल्याला बघायला मिळते. ही ऐतिहासिक वास्तू आहे. ही आता कार्यान्वित आहे नाही माहिती नाही आपल्याला, परंतु ही या ठिकाणी उभी आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. दगडाने बांधलेली वास्तू आहे. हे जी काय आहे आपल्याला हे जे दगडांच्या मध्ये जे काय नाल्या केलेल्या आहेत छोट्या छोट्या, हे कदाचित आता पारशी अंत्यविधीचा एक भाग आपण जो काय ऐकला तो असा आहे. आता हा जो काय आपण बघतोय आतल्या बाजूचा भाग आहे ही विहिरीतला. आता हा हे जे काय खाली जे नाल्या बघतोय आतून, अंत्यविधी ज्यावेळेस आपण करतोय पारशी अंत्यविधी आपण ऐकलेला आहे की विहिरीमध्ये आणून टाकल्या जाते, डायरेक्ट टाकल्या वगैरे जात नाही. त्यांचा पण तो एक विधी आहे. तो विधी या ठिकाणी आणून केला जायचा. आणि म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये एक वेगळी पद्धत आहे. जशी हिंदू धर्मामध्ये जाळण्याची किंवा पुरण्याची पद्धत आहे, इतर धर्मामध्ये पण वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तशी जी काय पारशी धर्मामध्ये अंत्यविधीची जी पद्धत आहे, एखादा व्यक्ती पारशी धर्माचा व्रत झाल्यानंतर त्याला या ठिकाणी अंत्यविधीसाठी आणलं जायचं आणि अंत्यविधी त्यांचा या ठिकाणी आणून अंत्यविधी केला जायचा किंवा त्याला जाळल्या किंवा पुरल्या जायचं नाही. तर या ठिकाणूनच त्याचं संपूर्ण झीज त्या व्यक्तीची इज्जत झाली पाहिजे. माझ्या वाचनात आहे की त्यांना पक्षाने गिधाडा पक्षानं त्या व्यक्तीला खाल्लं जायचं असं पण माझ्या वाचण्यात आलेलं आहे. परंतु ते याच ठिकाणी या ठिकाणी आणून मांडल्यानंतर ते त्याचं पूर्ण खाईपर्यंत तो इथंच राहणार. जरी त्याचं पूर्ण शरीर या ठिकाणी नष्ट होईल अशा पद्धतीचं हे जागा आहे. आणि हे अंत्यविधीचं पारशी धर्माचं एक ठिकाण आहे. हे ऐतिहासिक आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवायला आणलेलं आहे. जालना शहराच्या अगदी बाहेर आहे. या वास्तूच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं हे नाही. या ठिकाणी एक छोटासा चबुतरा आपल्याला बघायला मिळतोय. हा जो छोटा चबुतरा आहे त्या चबुत्र्याचा काहीतरी धार्मिक विधीसाठी उपयोग होत असेल. हा एक चबुतरा आहे. आणि इकडे एक जुनं हे आहे, जुनी वास्तू आहे विटाने बांधलेले म्हणजे घर आहे ते. हा स्मशान भूमीमधलाच भाग आहे ते घर म्हणजे. त्यानंतर हे जे घर आहे हे पहिलं अंत्यविधीच्या पूर्वी या ठिकाणी त्या मृतदेहाला आणलं जायचं आणि इथून जी काय विधिवत त्यांची जी काय परंपरा आहे त्यानुसार विधी केल्यानंतर ते सायलेन्स टावर त्या पलीकडच्या बाजूला आहे त्या टेकडीवरती तिकडं नेल्या जायचं आणि तिथे त्याचा अंत्यविधी केला जायचा. म्हणजे अंत्यविधी म्हणजे त्या विहिरीमध्ये ठेवल्या जायचं. अशा प्रकारचं हा जालना शहराच्या बाहेर आपल्याला हा जो भाग दिसतोय हा एकदम जालना शहराच्या बाहेर आहे. हे टावर ऑफ सायलेन्स. व्हिडिओ बघून आपल्याला काय वाटलं नेमकं याबद्दल आपल्याला काय माहिती आहे कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा. आणि व्हिडिओ कसा वाटला आमच्या शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.